टोरेस कंपनीनं 1.25 लाखापेक्षा जास्त मुंबईकरांना गंडा घातलेला आहे असं आता समोर आलंय। गुंतवणूकदारांनी हजारो कोटींची फसवणूक झाल्याच्या तक्रारी दाखल केलेल्या आहेत। फसवणुकीचा आकडा 8 ते 10 हजार कोटीवर जाण्याची शक्यता आहे। टोरेस कंपनीच्या संचालकासह तिघांना अटक करण्यात आली आहे। कंपनीचा संस्थापक जॉन कार्टर आणि व्हिक्टोरिया कोवालेंका युक्रेनला पसार झालाय। आणखी तपशील घेऊया। प्रतिनिधी निखिल चव्हाण हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण या संदर्भात बोलणार आहोत। निखिल, आत्ताच्या क्षणाला नेमकं काय ठिकठिकाणी परिस्थिती आहे टेरेस ऑफिसच्या बाहेर आणि आणखी काय याबाबतच्या प्रकरणामध्ये पुढचे तपशील आहेत? नक्कीच रिद्धी, आज आपण सोमवारपासून ही बातमी दाखवतोय आणि टोरेस या संपूर्ण ब्रँडमध्ये जी गुंतवणूकदारांची फसवणूक झालेली आहे त्याच्यानंतर या ठिकाणी आतापर्यंत 1.25 लाखाहून अधिक नागरिकांची फसवणूक झाल्याचं जे आहे ते समोर आलेलं आहे। आपण पाहू शकतो दादर येथील टोरेस दुकानाच्या बाहेर आहोत आणि या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त आहे तो देखील तैनात करण्यात आलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हा टोरेस बंदोबस्त आहे तो ठेवण्यात आलेला आहे। एकूण जर या संपूर्णपणे प्रकरणात झालं तर आतापर्यंत 10,000 हून जास्त जी रक्कम आहे ती या ठिकाणी आहे नागरिकांकडून उचललेली होती सिंगल पर्सन, आणि त्याच्यानंतर पाहायचं झालं तर आतापर्यंत 1000 कोटीचा हा संपूर्णपणे घोटाळा असल्याचा पोलिसांना संशय आहे। याच्यामध्ये आतापर्यंत 3 जणांना पोलिसांनी अटक केलेली आहे आणि इतर 2 जणांचा जो तपास आहे तो या ठिकाणी पोलीस घेत आहेत। हे जे 2 मास्टर माइंड आहेत ते देशाबाहेर पळून गेल्याची शक्यता आहे ती पोलिसांनी वर्तवलेली आहे। त्यामुळे पोलीस आता इंटरकॉन्टिनेंटल देखील हा जो तपास आहे तो करणार आहेत। ही संपूर्ण रक्कम आहे ती मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ईओडब्ल्यू कडे देखील ह्याचा तपास आहे तो जाऊ शकतो आणि ईओडब्ल्यू संलग्न याचा जो तपास आहे तो करू शकतात। परंतु जर ही आपण जर दृश्य पाहिली तर या ठिकाणी टोरेस दुकानाच्या बाहेर देखील गाडी आहे ती देखील ठेवण्यात आलेली आहे, जी गाडी या ठिकाणी नागरिकांना आमिष म्हणून ठेवण्यात आलेली होती आणि असे अनेक आमिषापोटी बळी पडलेले जे गुंतवणूकदार आहेत त्यांनी सोमवारी गर्दी केल्याच्या त्यानंतर गुन्हा आहे तो दाखल झाला आणि पोलीस या संपूर्णपणे प्रकरणात आहेत ते आता पुढचा तपास आहे तो करत आहेत। निखिल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।